नमस्कार, मी कोमल. तर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत तर ती अतिशय पौष्टिक आहे. बनवायला पण सोपी आणि तितकीच पौष्टिक. तर ती रेसिपी आहे बीटाचे लाडू, म्हणजे बीटरूट. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बीटाचे लाडू बनवण्यासाठी इथं मी 2 बीट घेतलेले आहेत. त्याच्यावरची साल काढून ती खिसून घेतलेली आहे. ओलं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा खिसून घेतलेलं आहे मी. तर झटपट तयार होणारी रेसिपी आहे. मुलांना बीट वगैरे जर खायला दिलं तर छोटी मुलं बीट वगैरे खात नाहीत. तर हे अशा पद्धतीने जर लाडू बनवून दिले तर मुलंसुद्धा आवडीनं खातात. तर त्यासाठी आजची ही रेसिपी आपण बघतोय. अगदी सोपी रेसिपी आहे, व्हिडिओ स्किप न करता पहा. तर इथं मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. सुरुवातीला मी तूप टाकते 1 चमचाभर. तर हे बघा, मी कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे. या नाश्त्याच्या चमच्याने 1.5 चमचा टाकलेला आहे मी. आता सुरुवातीला याच्यामध्ये मी खिसून घेतलेला बीट टाकणार आहे. तर ह्या तुपामध्येच आपल्याला हे बीट जे आहे खिसलेलं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. एक 2-3 मिनिटे हे बीट जे आहेत ते मी तुपामध्ये परतून घेते. आता मी या बीटामध्ये खिसून घेतलेलं खोबरं टाकणार आहे. ओलं खोबरं आहे हे. तर दिसायला सुद्धा खूप छान दिसतात हे लाडू. छान दिसल्यामुळे लहान मुलं आवडीने खातात सुद्धा आणि ते लागतात सुद्धा तितके छान. तर हे खोबरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित बीटासोबत परतून घ्यायचं आहे. तर खोबरं सुद्धा मी बीटासोबत व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. हे बघा, आता मी याच्यामध्ये दूध टाकणार आहे. आणि हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. सगळं मिक्स करून घेते सुरुवातीला आणि शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित याला. बीट हे शरीरासाठी खूप असं पौष्टिक असणारं फळ आहे. म्हणजे रक्तवाढीसाठी वगैरे बऱ्यापैकी सगळीकडे बीट खाल्लं जातं. तर आजचे आपण जे लाडू बनवतोय ते सुद्धा अगदी पौष्टिक असे तयार होतात. तर याच्यामध्ये आपण खोबरं सुद्धा टाकलेलं आहे. खोबऱ्यामुळं आणखीन छान टेस्ट येते या लाडूंना. तर इथं मी थोडे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत. म्हणजे मी काजू आणि बदाम जे आहे ते छोटे छोटे कट करून घेतलेले आहेत. तर तुम्हाला आणखीन कोणते ड्रायफ्रूट टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता. मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. तर एक 3-4 मिनिटे मी हे शिजवून घेणार आहे. तर हे बघा, तर हे मी बीट आणि खोबरं जे आहे ते दुधामध्ये शिजवून घेतलेलं आहे. याच्यामध्ये ड्रायफ्रूट सुद्धा टाकलेले आहेत.
आता मी साखर टाकून घेणार आहे। हे बघा मी साखर घेतलेली आहे। साखर टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते। तर हे बघा मी साखर टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ही साखर आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये खोबऱ्यामध्ये आणि बिटामध्ये शिजवून घ्यायचे आहे, म्हणजे ते घट्ट होईपर्यंत आपल्याला हे मिश्रण जे आहे लाडू बनवण्यासाठीचं ते शिजवून घ्यायचं आहे। आता हे पातळ दिसते, जसजसे हे शिजेल मिश्रण तसतसं हे सगळं घट्ट होत येते। तर हे बघा ज्यावेळेस ह्या मिश्रणामध्ये आपण साखर टाकली त्यावेळेस ते असं मिश्रण जे आहे लाडू बनवण्यासाठीचं तर ते पातळ दिसत होतं। तर जसजसे हे शिजलं गेलं तसं हे घट्ट झालेलं आहे। तर आता मी गॅस बंद करून घेते आणि हे आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। आणि नंतर याचे आपल्याला छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर गॅस बंद केल्यानंतर मी आता याच्यामध्ये वेलची पूड टाकणार आहे। थोडीशी वेलची पूड टाकून घेते। वेलची पूडने खूप छान टेस्ट येते या लाडूला। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आणि हे मी एका ताटामध्ये काढून घेते, म्हणजे व्यवस्थित थंड होईल लवकर। तर हे बघा हे मिश्रण मी थंड करून घेतलेलं आहे। तर आता याचे मी छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे। तर तुम्हाला किती मोठ्या आकाराचे लाडू बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही बनवू शकता। तर मी छोटे छोटे लाडू बनवून घेणार आहे। तर हे बघा अगदी टेस्टी आणि पौष्टिक असे तयार होणारे हे बिटाचे लाडू आहेत। तर याच्यामध्ये मी काजू लावून घेते, म्हणजे दिसताना सुद्धा खूप छान दिसतात। तर हे बघा एका प्लेटमध्ये काढून घेते। किती छान दिसतोय हा बिटाचा लाडू। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लाडू एकदा नक्की बनवून बघा। तर दुसरा लाडू सुद्धा मी बनवून दाखवते। हे बघा अशा पद्धतीने मी सगळे लाडू तयार करून घेते। तयार आहेत पौष्टिक असे आणि अगदी झटपट तयार होणारी आजची ही आपली रेसिपी बीटाचे लाडू। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे लाडू एकदा नक्की बनवून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।